ब्युटिफुल डे हॅज ऑलरेडी स्टार्टेड विथ यू पीपल. तर गाईज, तर आज आहे 9 डिसेंबरची रात्र, म्हणजेच नेक्स्ट डे 10 डिसेंबर आहे आणि माझ्या दीदीचा बर्थडे आहे. सो आता आपण रात्रीचा केक कापत आहोत. नीलकाका वगैरे सर्वांना बोलवलं आहे आणि त्याच्यासाठी मी खूप मोठा प्लॅन केला आहे. ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये मी शेअर करेल. अँड आय एम व्हेरी एक्सायटेड फॉर हर अँड लेट्स मेक हर डे स्पेशल. लेट्स गो. छोटंसं डेकोरेशन केलं आहे दीदीसाठी आणि आमची नन्हीशी परी आली आहे. हे मी त्यासाठी रोजेस आणले आणि केक आहे आणि इकडे मोठा सरप्राईज आहे. हो अरे तू तर घरी आली ना. अरे नॉस्टॅल्जिया. अरे नन्या बघायचं की केक कापायचा आहे. चला, दीदीसाठी मी व्हिडिओ बनवलाय गाईस. मी बनवलाय माझ्यासाठी व्हिडिओ बनवलाय. बघू बाई बघू. व्हिडिओ टाकेलच तुम्ही सुद्धा बघा हा व्हिडिओ. सध्या आपण केक कापूया मॅमचा. यार, आणि हे बघा, हे नन्याने मला माझ्या लहानपणीचा नॉस्टॅल्जिया आणि हे लहानपण आलेले, लहानपणाची आठवण करून इकडे आलेली आहे. खायला आली. रेडी आणले मी. ते गरम करून मला दे ना तिला. नीट खोल. अरे वाव, चीज केक. अरे वाव. हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे. चल ओवी, बरं तू पण. आणि बघा, एवढे सारी जण माझ्या बर्थडे साठी आलेत. रात्री 12 वाजता केक कापायला. वाव. आणि ते पण माझा फेवरेट फ्लेवरचा केक घेऊन डॅडी आलेत. वाव, एवढी चांगली आईस्क्रीम बनवली 1 तासात. नन्याने मला लहानपणाची आठवण म्हणून वेफर आणि फ्रुटी सर्व तिच्यासाठी माझ्यासाठी आणलंय. थँक्यू नन्या. असं आता आपलं सेलिब्रेशन सुरू झाले आहे रात्री 12 वाजता. बर्थडे टू यू. थँक्यू मम्मी. माझे सोनू. थँक्यू सो मच. आज एकदम माझं काय वाईट झालं? हे पण माझी. अरे इकडे ये बाबू. अरे मला हिचे कोणतेच सरप्राइजेस नाही माहिती. असं आहे काय आहे यार, काय कुकी रागवली आहे. एक्झाम होती आणि उद्या तिचा पेपर आहे मराठीचा, तरी तिने तिच्या लाडक्या दीदीसाठी एवढं सर्व डेकोरेशन आणि एवढं सगळं केलं. आणि दीदीला काय आहे त्याचं? दीदी खूप आहे भाई, खूप आहे. तिच्या बर्थडेला दुप्पट टिप्पट करते ना. सो असं आपलं रात्रीचं बर्थडे सेलिब्रेशन झालेलं आहे. थँक्यू मम्मी डॅडी, कुकी, काका काकी आल्यासाठी एवढ्या रात्री. मम्मीला पण, आजीला पण, सर्वांना खूप खूप थँक्यू. आणि सर्वांचे कॉल्स आता एक येत आहेत. अँड द डे स्टार्ट्स नाव. एवढा हॅपीली आता एकदम जोरदार बर्थडे करूया ह्या वर्षीचा. आणि तुम्ही पण ब्लॉग पूर्ण बघा. The next day. सो गाईज, तर आज जसं दीदीचा बड्डे सुरू झाला आहे, सो मी तिच्यासाठी काही असे चिट्स बनवले आहेत जे ती चूज करणार आणि सांगणार की ती गोष्ट काय आहे. सो लेट्स गो. चला जाऊया तिच्याकडे. तुझे सरप्राइजेस संपले नाही का अजून? ते का? हे एक चूज कर कोणता तरी. अशी गोष्ट जी तुला रोज खायला पाहिजे. अरे रसगुल्ला. मग सांगतो. अशी कोणती गोष्ट जी तुला रोज खायला पाहिजे? अरे खूप काय गोष्टी आहे. सो हिला नाही करता आलं गेस.
तर मी तिला ती गोष्ट देते आता. ऑब्विसली सिल्क हेलनटवालं तिला आवडतं, पण तिने चुकीचा गेस केलाय. चल तिला टडा. अरे वा. म्हणजे माझं म्हणणं होतं की ही गोष्ट तू जर रोज खाल्लीस तर माझ्यावरती रागवणार नाहीस. कमी रागवणार नाही. कमी हे नाही, गोड गोड होईल तुझं तोंड. थँक्यू सो मच. थँक्यू. ठीक आहे, चल टाटा. त्या एन्जॉय. केसातला काटा काढला आणि मला न्यू क्लचेस दिले. वाव, ते पण एवढे प्रिटी. आणि आता माझ्या ड्रेसला मॅच करणार. कोणता घालू हा? कोणता ब्ल्यू चांगला दिसला. लिव ना. थँक्यू. वाटलं तुटलं. हे तिचं Thank you. सेकंड गिफ्ट आहे. हो, सेकंड गिफ्ट ऑफ द डे. म्हणजे तू मला आता पूर्ण दिवस गिफ्ट देणार आहे. वाव यार. नाही, दाखव पाठी, असं पाठी. वाव, मस्त. हे बघा, मस्त दीदी रेडी झाली आहे. डॅडी आता मला घेऊन जात आहे बाहेर फिरायला. ओ हो, वाव. एन्जॉय कर. चल तू अभ्यास कर. अभ्यास कर तू. सो कुकीला बाय बोलून मी मस्त रेडी होऊन निघालेली आहे डॅडींसोबत लंचसाठी. आणि डॅडींनी मला स्पेशली विचारलं की तुला कोणतं क्विझिन ट्राय करायचं आहे. आणि मी मेनलँड चायनासाठी सजेस्ट केलं. तिकडे चायनीज आयटम खूप छान भेटतात. आणि डॅडींचं ऑफिस आवर्समध्ये आम्ही गेलेलो, त्यांचं काम चालू होतं. स्टील ही मॅनेज टू टेक मी फॉर माय बर्थडे लंच. आणि इकडचा ॲम्बियन्स तर बघा खूप छान होतं आणि फूड पण फार टेस्टी होतं. थँक्यू डॅडी, वेळात वेळ काढून त्यांनी माझ्यासाठी हा डे प्लॅन केला. Meanwhile, गाईज, तर आता आहे नेक्स्ट सरप्राईज रुजुला दीदीकडून. तर आता आय थिंक सो दीदी बाहेर आली आहे. आम्ही लिटरली डॅडींना बोललं की कसं तरी तिला थांबवा बाहेर, पण डॅडींना काहीतरी काम आलं आहे म्हणून त्यांनी तिला खाली सोडलं आहे. पटकन आवरायचं आहे कारण का ती आता शिड्या चढते आहे. गाईज, क्रिटिकल कंडिशन गाईज. सो गाईज, तर आता आम्ही गेले आहे. Let's go. जाओ येऊ दे. चल ये. 1 2 3 ये. ओ माय गॉड भाई, पल्मोना. अरे कुकी भाई, पल्मोना. ओ माय गॉड यार, खूप आवडलं यार. तू हे सर्व ब्लॉग ठेव यार. तू पण मिलो. ओ हो हो. सो गाईज, आता आमचा प्लॅन बरोबर काम आला आहे. दीदीला फार सरप्राईज आवडला आहे. हे सर्व कमाल फक्त रुजुला दीदीचीच आहे. तिच्यामुळे हे सरप्राईज वॉज पॉसिबल. थर्ड गिफ्ट आहे दीदीचं, ते मी दीदीला सोपत आहे. तूच माझं एवढं मोठं गिफ्ट आहे यार. आता देती असता मी घेते. युजफुल आहे, पण हा आता आमचं बड्डेचं सेलिब्रेशन रुजुलाने खूप छान केलं आहे. आणि डेकोरेशनपासून केकपर्यंत थँक्यू सो मच यार. एकदम भाई, इस बार का बर्थडे बहुत बड़ा बना दिया. शेवटचं. सो गाईज, आजच्या दिवसाचं कुकीचं शेवटचं गिफ्ट. आणि आज तिने मला एवढं भारीतले गिफ्ट दिलेत ना. अँड आय एम व्हेरी हॅपी. थँक्यू कुकी. परफ्यूम, ते पण ओटेचा. अरे वा बेटा वा. ये गिफ्ट ला रही हो. हाँ, ओ सो क्यूट यार, सच ए क्यूट. थैंक यू. मेकअप है गाइस. few moments later, a little longer than a few minutes later. ऋषिता, हे बघ,
तुला सरप्राईज पार्टी आहे आणि ऋषिताच्या डॅडीची ही धडपड. तिला माहित नाही आहे की तिच्यासाठी एक सरप्राईज पार्टी अरेंज केली आहे तिच्या डॅडीने आणि त्यांच्यासाठी खोटं बोलून ते इथे आले आहेत आणि तयारी करत आहेत बड्डेची. आणि ही अशा प्रकारे तयारी करत आहे ऋषिताचे डॅडी आणि अशा प्रकारे त्यांनी हे. आता बघूया ऋषिताची रिॲक्शन बघितल्यानंतर. तिला मी सांगितलं नाही आहे, घरातच बड्डे सेलिब्रेट करणार आहे आणि आता वर्किंग डेज आहे सर्वांची, त्यामुळे तिला असं वाटलं हां ठीक आहे घरातच करणार आहे. अक्का नेहमी आहे ना न विसरता सर्वांच्या बर्थडेला पहिला कॉल अक्काचा असतो आणि आता ऋषिताच्या पण बर्थडेला पहिलाच अक्काच पोहोचलेली आहे. ऍक्च्युली तिच्याकडून माझं बॉन्डिंग असं आहे की ती जेव्हा जन्मली तेव्हा पहिल्या हातात ती माझ्या आलेली आहे आणि तिने अक्का 3 दिवस डोळे नाही बंद उघडले नव्हते तिने. मग तूच बोललीस ना ते पहिल्याच दिवशी तिने डोळे उघडले, तेव्हा मी चिमटा काढला डोळे उघडले आणि तू बोललीस तिचे डोळे कसे आहेत अक्का. हा तर मी तिला चिमटा काढला तर ती रडली आणि डोळे उघडले तेव्हा तिच्या समोर मी आणि विशाल होतो. सो त्याच्यामुळे तिचा आणि माझा एक वेगळा लहानपणापासून स्पॉट तयार झालाय. येस त्याच्यामुळे माझी म्हणजे अक्का तुझी लागू आहे ती. अरे घरी थांबणार होते ना. व्हेरी व्हेरी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. होता ना बर्थडे तुम्हाला बघून आम्ही आलो. हाऊ डू यू फील? हाऊ डू यू फील? काय मला माहितीच नाही, त्या काकांनी कळूनच नाही दिलं. चला 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 या. अरे चला चला. अरे लगा 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 जसं की आम्ही दीदीला सरप्राईज देणार होतो तर तिला बिर्याणी खायला कुठे घेऊन आलो आपण. अरे सो हे तिच्यासाठी डेकोरेशन केलेलं आणि फार एकदम खुश झाली आहे. सो आय एम ऑल्सो हॅपी. किती खुश झाली आहे. हॅपी बर्थडे यार. थँक्यू सो मच फॉर कमिंग. माझ्या दोन्ही लाडक्या आत्या आलेल्या आहेत. सो ब्युटिफुल दिसताय. काय माझ्यापेक्षा जास्त सुंदर. चिवच्या बर्थडेला आम्ही येणारच. मी डाय केलं नाहीये माहिती विदाउट पेन. वाटतच काय आहे दोघी. घरी करत होतो आम्ही डान्स आणि हा प्लॅन आहे ना तिला सुद्धा आम्ही ना असं छोटूसा करणार होतो म्हणजे मी करणार होती आणि मग बिग सरप्राईज आहे. गाईज माझी बेस्टी आली आहे. अरे अरे अट्टू कशी आहेस? मस्त. कशी आहेस? मस्त. कसे आहात? अरे डुकू अरे तू खातोय? हार्दिक शुभेच्छा. मला ना मी एवढं अरे मला का अरे एवढा त्रास करते. बघा सर्वजण आता आले. आता एक एक सर्वजण इकडे बघ ना न्यू ड्रेस. गाईज रेस्टॉरंटची ओनर आली आहे. बॅग घेऊन आली आहे. एक एक मला सरप्राईज भेटताय. अरे एक एक सरप्राईज. ही आपली अन्वी तिकडे कोपऱ्यात बसवलंय रुजुलाने तिला.
आणि आता सर्व जण आलेत आणि आता माझं बर्थडे सेलिब्रेशन सुरू झालं. माझी बहीण आणि म्हणजे सर्वच कामावरून आलेत आणि चिनू दीदीला आम्ही मिस करतोय. बट आपली पार्टी नक्की होणार नाही. दोन मैत्रिणी खूप दिवसाने भेटल्या आहेत. एवढ्या दिवसाच्या गप्पा पेंडिंग. बापरे किती बहिणी यार. He removido cielo y tierra y no te encontré. De repente, quédate cerca de mí. Busco bajo de tu cielo, Santina, señorita, solo quiero गट्टू पोट भरून जेव. हे पिल्लू आज दीदीला काही सोडत नाही. हा हे दीदीचा बर्थडे आज स्पेशल. हा इकडे बघ रा 16 Pro घेतला आज आयफोन. हो मस्त जेवण आहे. वाव यार एवढे प्रकार आहेत बघा. वाव यार बिर्याणी, फ्राईड राईस, व्हेज नॉन व्हेज सर्व आहे. इथे पण आता स्वीट येणार आहे. Happy birthday to you. Happy birthday, dear Nishita. Happy birthday to you. May God bless you. May God happy birthday to you. आजचं आपलं बड्डे सेलिब्रेशन. आय होप तुम्हाला खूप आवडलं असेल. माझ्यासाठी तर आजचा दिवस खूप स्पेशल होता. दिस वॉज द बेस्ट डे फ्रॉम द होल इयर. आणि थँक्स टू माय मम्मी डॅडी. एवढं छान सरप्राईज, तुम्ही क्लिप्स बघितलेच असाल, एवढे छान सरप्राईज त्यांनी मला दिलेत ना. आय स्वेअर मला वाटलं पण नव्हतं की आजचा दिवस ते माझ्यासाठी एवढा छान प्लॅन करतील.
आणि तुमचे सर्व जणांचे कॉल्स आणि मेसेजेस आणि तुमच्या सर्वांचे इमोशन्स माझ्याकडे पोचलेले आहेत. धन्यवाद देते सर्वांना. आय थँक ईच अँड एव्हरी मेंबर जे माझ्या बड्डेसाठी आज आलेले. लाईक लेजिट सर्वजणं कामावरून 10-11 वाजता आले, बट वेळात वेळ काढून आले. मला जसा बड्डे पाहिजे होता तसा बड्डे त्या लोकांनी माझ्यासाठी सेलिब्रेट केला. डान्सेस केले, माझ्यासाठी गाणं गायले, माझ्यासाठी किती चांगले चांगले परफॉर्मन्स केले आणि खूप छान छान गिफ्ट्स पण दिल्यात. सो थँक्यू ईच अँड एव्हरी वन, ईच अँड एव्हरी. अँड दॅट्स इट फॉर टुडे गायज. पॅक अप.